नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर युवा संवाद चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. कायदेविषयक माहितीच्या अनुषंगाने युवा संवाद ह्या चॅनलमधनं आपण ह्यापूर्वी अनेक व्हिडिओ आणि माहितीपूर्ण संवाद आपल्याबरोबर साधला आहे. आज पुन्हा नव्याने आपण एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आणि आम्ही आशा करतो की ह्या सगळ्या विषयांचा, या कायदेविषयक माहितीचा आपल्या सगळ्यांना फायदा होत असेल, लाभ होत असेल. तर कायदेविषयक जनजागृती निर्माण करणं आणि लोकांना कायद्याची माहिती सोप्या भाषेत सांगणं हाच आमचा ह्या सगळ्या याच्यामध्ये उद्देश आहे. मी आपल्याला विनंती करतो की या चॅनलवर ह्या व्हिडिओची माहिती पाहण्याआधी युवा संवाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. जो बेल आयकॉन आहे तो जर आपण प्रेस केला तर ह्या अनुषंगाने येणारे सगळे जे काय कायदेविषयक व्हिडिओ आहेत किंवा जी माहिती ही आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहील. तर चला या आपण आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा विषय जो आहे तो आपण सुरू करूया. साधारणपणे 2020मध्ये आम्ही या विषयावर पुन्हा एकदा सविस्तर एक व्हिडिओ या चॅनलवर आपण प्रकाशित केला होता आणि त्या माहितीला आपण खूप भरभरून असा प्रतिसाद दिला. अनेक लोकांचे खूप प्रश्न या निमित्ताने विचारले गेले आणि त्यानंतर मात्र या विषयावर आम्हाला थोडा वेळ कमी पडल्यामुळे किंवा आम्ही त्याच्यावर माहिती देऊ शकलो नाही. तर अनेकांनी पुन्हा आमच्यासमोर विनंती केली की तुम्ही हा विषय पुन्हा एकदा नव्याने घ्या आणि आम्हाला ती माहिती, अद्ययावत माहिती जी आहे ती सांगावी. आणि म्हणून पुन्हा आजच्या या निमित्ताने आपण हा विषय घेतो आहे. तर आजचा जो विषय आहे तो मृत्यूपत्राबाबत. हे मृत्यूपत्राला काही लोक विल म्हणतात, काही वसियत म्हणून ओळखलं जातं, काही इच्छापत्र म्हटलं जातं. तर हे विल, इच्छापत्र, मृत्यूपत्र हा जो काही विषय आहे, तर हे विल कसं करावं, या विलच्या संदर्भात कायदा काय आहे, विलमध्ये काय लिहिता येऊ शकतं किंवा इच्छापत्र कोण करू शकतो, कोणासाठी करता येतं, त्यात कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, कायद्याच्या दृष्टीने त्याला काय व्हॅल्यू आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. आम्ही जेव्हा विलच्या संदर्भात विचार करतो तर याच्या संदर्भातले आमचा जो मागचा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आम्ही या संदर्भात विल कसं बनवावं किंवा विलमध्ये काय टाकावं याच्या संदर्भात सगळी माहिती दिली. परंतु थोडक्यात या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला विल म्हणजे काय आणि विल कसं बनवावं, विल कोण बनवतं, विल कोणासाठी बनवलं जातं याच्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आजच्या या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला आपल्या जे काही आपल्यावर जे अवलंबून व्यक्ती आहेत किंवा जे आपले वारस आहेत यांच्या भविष्याच्या संदर्भामध्ये सातत्याने चिंता आणि काळजी असते. आणि मला माझी जी काळजी आहे ती काळजी मुख्यत्वे करून मी कमवलेली किंवा मला मिळालेली जी संपत्ती आहे, या संपत्तीचं माझ्या मृत्यूनंतर त्या लोकांना कशा पद्धतीने वाटप केलं जावं आणि हे वाटप करताना माझ्या वारसांमध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची भांडणं किंवा कोर्ट कचेऱ्यांचे तगादे त्यांच्या मागे लागू नये म्हणून मी माझ्या जिवंतपणीच अशा प्रकारची एक तरतूद करून ठेवतो की ज्या तरतुदीमध्ये माझ्या सगळ्या वारसांना समसमान हा अधिकार मिळू शकेल किंवा यांच्यामध्ये भविष्यात मी कमवलेली प्रॉपर्टी किंवा मला वडिलोपार्जित मिळालेली जी मिळकत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद निर्माण होणार नाही याची दक्षता मी जिवंतपणी जेव्हा घेतो तेव्हा ही जी दक्षता असते, ही दक्षता मी विल म्हणून किंवा मृत्यूपत्र म्हणून किंवा वसियत म्हणून मी लिहून ठेवतो. आता ही एक गोष्ट तर लक्षात आली असेल आपली की हे जे काही मिळकतीचं माझं वाटप आहे किंवा हे मिळकतीचं जे माझं व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन मी जिवंतपणी करतो. परंतु याचं एक्झिक्युशन जे आहे किंवा याचं जे व्यवस्थापन पत्र जे आहे याची अंमलबजावणी मात्र जो विल करतो किंवा ज्याने मृत्यूपत्र लिहून ठेवलं आहे याच्या मृत्यूपश्चात केली जाते. तर माझ्या मृत्यूनंतर मी जे काही विचार केलेला आहे त्या पद्धतीनेच या सगळ्या मिळकतीचं वाटप व्हावं, व्यवस्थापन व्हावं, त्याचा लाभ त्या लोकांना मिळावा यासाठी केलेलं हे एक महत्त्वाचं असं एक डॉक्युमेंट्स आहे आणि ह्या डॉक्युमेंट्सला एक कायदेशीर एक आधार या ठिकाणी आहे. आता याच्यात कायदेशीर आधार जेव्हा आपण विचार करतो तर मग या कायद्याच्या कुठल्या तरतुदीप्रमाणे विलला महत्त्व आहे, तर विलसाठी काय असा वेगळा कायदा नाही. मात्र विलचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये त्याची विलची जी डेफिनेशन जी आहे ते इंडियन सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन 2मध्ये दिलेली आहे. या 2मध्ये विल कसं बनवावं, विलमध्ये कुठल्या गोष्टी याव्यात या संदर्भातली माहिती इंडियन सक्सेशन ॲक्ट म्हणजे भारतीय
वारसा कायदा ह्या कायद्यामध्ये ह्या विलच्या संदर्भात आहे. त्याचप्रमाणे सेक्शन 15 जो आहे या 15मध्ये सुद्धा इंडियन सक्सेशन ॲक्टच्या 15मध्ये या विलच्या संदर्भामध्ये आपल्याला तरतूद सापडते. तर ही जी आहे विलचा प्रकार, तर ह्या विलचे अनेक प्रकारचे विल आपल्याला बनवता येऊ शकतात. पण मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षानंतर कुठलाही व्यक्ती विल बनवायला लायक होतो, कायदेशीर तो विल बनवू शकतो. 18 वर्षाचा आतल्या व्यक्तीलाही बनवता येतं, पण त्याला काही वेगळे कायदेशीर मुद्दे आहेत, त्याचा तुम्हाला आधार घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला परंतु कायद्याप्रमाणे कुठलाही 18 वर्षाचा वरचा व्यक्ती त्याच्या मिळकतीच्या बाबतीत त्याचं विल किंवा त्याचे इच्छापत्र किंवा त्याची वसियत किंवा त्याचं मृत्यूपत्र हे बनवून ठेवू शकतो आणि याला कायदेशीर मान्यता आहे. आता हे जे डॉक्युमेंट्स आहे, हे जे काही व्यवस्थापन पत्र आहे, हे फार महत्त्वाचं आहे कायद्याच्या दृष्टीने सुद्धा. तर 18 वर्षाचा पुढचा व्यक्ती हे विल बनवू शकतो आणि हे एक लीगल डॉक्युमेंट्स आहे, हे कायदेशीर दस्त आहे, हे सरकार किंवा कोर्टालासुद्धा मान्य करावं लागतं. आता विलचे जे काही प्रकार आहेत याच्यामध्ये एक सामान्य प्रकारचं एक विल असतं, काही अटी शर्तीसह आपण बनवलेलं एक विल असतं, काही जे असतं ते 2 लोकांनी मिळून एकत्र येऊन बनवलेलं असतं. नवरा बायको जर असतील तर नवऱ्याने आणि बायकोने एकत्र येऊन बनवण्याचा एक विलचा एक प्रकार असतो. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु सर्वसामान्यपणे मी माझ्या मिळकतीचं माझ्या मृत्यूनंतर ते कुणाला द्यायचं आहे याच्या संदर्भामध्ये मी स्वतः किंवा वकिलांच्या मार्फत माझी इच्छा किंवा माझं नियोजन हे मी कागदावर लिहून ठेवू शकतो आणि हा या विलमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. परंतु काय आहे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असा आहे की हे विल मी जिवंत असताना त्याचं काही वाचन होत नाही किंवा त्याची एक्झिक्युशन होत नाही. मृत्यूनंतर त्या विलचं महत्त्व किंवा त्याचं कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ही केली जाते आणि म्हणून मी जे काही विल बनवलं आहे ते विल कायदेशीर ठरावं. माझ्या वारसांना माझ्या मृत्यूनंतर त्या विलच्यामुळे कुठल्याही प्रकारचा वादविवाद किंवा कायदेशीर कटकटींना सामोरं जाऊ लागू नये म्हणून त्याच्यात काही काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत, काही तरतुदी आहेत ते आपल्याला घ्यायच्या. तर काय काळजी घ्यायची, तर माझ्याकडे जी काही मिळकत आहे तर त्या मिळकतीचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत की दस्त आहेत, हे सगळे दस्त मी त्या विलसोबत जोडले पाहिजे. मग मी ती खरेदी केलेली असेल तर त्या खरेदी खताचा तो दस्त जो आहे तो याच्यामध्ये आपण सोबत जोडला पाहिजे की मी कुणाकडनं ती खरेदी केली आहे, कुठल्या सब रजिस्ट्रारकडे त्याची नोंद झालेली आहे. 7/12 असेल तर 7/12, प्रॉपर्टी कार्ड असेल प्रॉपर्टी कार्ड, फ्लॅट असेल तर फ्लॅट, या सगळ्या डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी जोडायला लागतील. त्याचबरोबर समजा मला वडिलोपार्जित माझा वाटपाला जो काही हिस्सा आला असेल तर त्याचाही आपल्याला उल्लेख त्या ठिकाणी करतात. समजा माझा वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हिस्सा आहे पण तो मला आज रोजी मिळाला नाही, तो अव्यक्त आहे, तर त्या हिस्साच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला त्याची जी काही कागदपत्रं आहे ती या ठिकाणी जोडता येईल आणि अविभक्त हिस्सा ज्यावेळेस वाटप होईल त्यावेळेस जो मला मिळेल तो कुणाला मिळावा याची मी तरतूद या ठिकाणी करून घेऊ शकतो. तर हे जे काही कागदपत्रं आहेत ही सगळी कागदपत्रं आपल्याला बघणं किंवा त्यातल्या ज्या काही नोंदी असतील किंवा त्याच्यात ज्या पद्धतीने नावं लिहिली आहेत, ज्याप्रमाणे क्षेत्र लिहिलं आहे, ज्याप्रमाणे त्याच्यावर प्रॉपर्टीचं वर्णन आहे, हे सगळं वर्णन तुम्ही जसंच्या तसं त्या ठिकाणी आलं पाहिजे. यात कुठलीही संदिग्धता राहता कामा नये याची आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. तर हा जो एक महत्त्वाचा पार्ट आहे की आपल्याला ज्या काही मिळकती कुणाला द्यायच्या असतील किंवा आपल्याला ते द्यायचे आहेत त्या वस्तूंच्या सगळे कागदपत्र जे आहेत ते आपल्याला घ्यायला लागतील. आता हे आपण जे कागदपत्र आहे हे सगळं घेतल्यानंतर मग मला कुणाला द्यायचं आहे, ज्या व्यक्तीला मला हे द्यायचं आहे तो व्यक्ती कोण आहे, त्याच्याशी माझं नातं काय आहे, मी त्याला का देऊ इच्छितो, त्याचं नाव, त्याचे ओळखपत्र, ह्या सगळ्या गोष्टींचाही उल्लेख त्या विलमध्ये आपल्याला करता येईल. आता मृत्यूपत्रामध्ये तुम्ही तुमची स्वतः कमवलेली प्रॉपर्टी जी आहे ती तुम्ही कुणालाही देऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. ज्याने तुमचं पालनपोषण केलं आहे, ज्याने तुमची देखरेख केली आहे, ज्याने तुमचं औषध पाणी केलं आहे, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, अशा कुठल्याही व्यक्तीच्या नावाने तुम्हाला विल बनवून ठेवता येऊ शकतं. आणि हा व्यक्ती जो आहे या व्यक्तीचं ते कागदोपत्री जे नाव आहे ते नाव तुमच्या विलमध्ये सुद्धा येणं अपेक्षित आहे. आणि मग ते जर नाव चुकीचं असेल किंवा नावामध्ये काही गडबड झाली तर हा विल वाचताना किंवा त्याचं एक्झिक्युशन करताना अनेक अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला
ज्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तींना मला द्यायचं आहे त्या व्यक्तींचं नाव, मग तो माझा मुलगा असू शकतो, माझा नातू असू शकतो, एखादा माझा मित्र असू शकतो, तो माझी देखरेख करणारा माझा गार्डियन किंवा माझा केअरटेकर असू शकतो. ह्या कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला विल बनवून तुमची जी काही मिळकत आहे ती मिळकत तुम्हाला देता येऊ शकते. तर हा एक सामान्यपणे आपण जे लक्षात घेण्यासारखे जे मुद्दे आहेत ते आपण एक करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला समजा कोणाला द्यायची नसेल, तुमच्या मृत्यूपश्चात ही मिळकत तुम्हाला विल बनवून कुणाच्या नावाने करायची नसेल, तर मग तुम्ही ती मिळकत चॅरिटी म्हणून सुद्धा देऊ शकता. समाजाच्या हितासाठी किंवा समाजाच्या उपयोगासाठी त्याला चॅरिटी म्हणून ते तुम्हाला देता येऊ शकते. तर ह्या सगळ्या मिळकती ज्या आहेत त्या आपल्याला देता येईल. आणि मग ह्या मिळकतींचं तुम्ही जे काही लिहून ठेवलं आहे त्याप्रमाणेच त्याचं एक्झिक्युशन किंवा त्याची वाटप किंवा त्याची अंमलबजावणी होईल. त्यात कुठलाही वाद निर्माण होणार नाही. तर हा सगळा यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. दुसरा आहे की या सगळ्या मिळकती ज्या आहेत या मिळकतीचं जे काही डॉक्युमेंट्स आम्ही ते जोडतो त्यावेळेस माझं स्वतःचं आधार कार्ड, म्हणजे मी जो बनवतो आहे विल त्याचं आधार कार्ड, त्याचा फोटो या विलवर येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर मी ज्या दिवशी विल बनवतो आहे त्या दिवशी माझी मानसिक स्थिती आणि माझी शारीरिक स्थिती अतिशय उत्तम आहे अशा पद्धतीचं मला मेडिकल ऑफिसरकडनं, कुठल्याही MBBS किंवा MD डॉक्टरकडनं मला प्रमाणपत्र घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच काय की मी कुठलीही नशापाणी केलेलं नाही किंवा माझी मनस्थिती खराब नाही किंवा मला कोणी भुरळ घातलेलं नाही किंवा मला कोणी दिशाभूल केलेलं नाही, तर माझी मनस्थिती उत्तम आहे. मी काय लिहितो आहे त्याचा मला अंदाज आहे. या सगळ्या कागदपत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. अशा अनुषंगाने आपल्याला एका डॉक्टरचा किंवा मेडिकलचा ऑफिसरकडनं आपल्याला ते प्रमाणपत्र घ्यावं लागेल. तसेच ह्या विलचा जेव्हा तुम्ही हे विल बनवतात किंवा हे बिल लिहून ठेवतात तर त्या विलच्या संदर्भामध्ये त्या विलला जे आहे त्या विलला एक्झिक्युशन करण्यासाठी 2 साक्षीदार असणं अत्यंत आवश्यक आहे. हे साक्षीदार जे आहेत हे ह्या तुमच्या ओळखीचे कोणीही व्यक्ती या ठिकाणी चालतं, परंतु त्यांचेसुद्धा तुम्हाला ओळखपत्र आणि त्यांचा फोटो तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आता विल बनवताना काय होतं की बऱ्याच वेळेस या विलमध्ये काही गोष्टी अशा घडतात की हे आपल्या मृत्यूचा आधीच जर साक्षीदार मेले तर मग ते साक्षीदार तुम्हाला पुन्हा बदलून घ्यायला लागतील. ते विल पुन्हा नव्याने तुम्हाला लिहून घ्यायला लागेल. म्हणून विल बनवताना जे साक्षीदार आहेत ते आपल्यापेक्षा वयाने लहान असले पाहिजे. म्हणजे आपल्या मृत्यूनंतर हे साक्षीदार कोर्टात जाऊन किंवा लोकांसमोर ज्यावेळेस विल ओपन होईल त्यावेळेस हे साक्ष देऊ शकतात. त्यामुळे आपल्यापेक्षा वयाने लहान असलेले ही व्यक्ती आपल्या याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आता बरेच लोकांना खूप संशय असतो, शंका मला विचारल्या आहेत की हे विल आम्ही रजिस्टर केलं पाहिजे का, मग हे कुठं नोंद केली पाहिजे का. तर याची काहीही आवश्यकता नाही. कायद्याप्रमाणे तुम्ही स्वतः विल स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून ठेवू शकतात. फक्त ते हस्ताक्षर तुमच्या मृत्यूनंतर दुसऱ्यांना समजलं पाहिजे. जे काही लिहिलं आहे त्यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता येता कामा नये. जे तुम्ही लिहिलं आहे ते जसंच्या तसं लोकांना वाचता आला पाहिजे आणि त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही हाताने सुद्धा लिहू शकतात. आणि जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला टाईप करून ठेवायचं तुम्ही टाईपसुद्धा करून ठेवू शकतात. जर तुम्हाला रजिस्टर करणं शक्य असेल तर तुम्ही रजिस्टरसुद्धा हे करू शकता. म्हणजे कुठल्याही दुय्यम निबंधक जो असतो रजिस्ट्रार याच्यासमोर जाऊन तुम्हाला ते रजिस्टर करता येतं. आता ह्या विलच्या संदर्भामध्ये जे आहे तर त्या विलला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारची फी भरायला लागत नाही. तसेच ह्या विलचा नोंदणीसाठी सुद्धा तुम्हाला सब रजिस्ट्रारसमोर थांबायला लागत नाही. तुम्ही गेल्या प्रायोरिटीने त्या विलला इमिजिएट रजिस्टर करण्याचा याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहे. आणि हे याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स किंवा विल बनवणारा जो व्यक्ती याला प्राधान्य दिलं गेलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा आणि कायदा व्यवस्थेमध्ये सुद्धा. त्यामुळे तुम्हाला त्या कटकटीला घाबरायची गरज नाही की तुम्ही विल बनवलं सब रजिस्ट्रारकडे जाऊन तुम्हाला इमिजिएट 10 मिनिटामध्ये तुमचं विल रजिस्टर करून ठेवता येऊ शकतं. आता एकदा का मी विल बनवलं आणि त्याच्यामध्ये काही प्रॉपर्ट्या वाढल्या किंवा कमी झाल्या तर मग काय करायचं, तर मग तुम्ही पुन्हा नव्याने ते विल बनवून त्या प्रॉपर्ट्या त्याच्यामध्ये ॲडिशन करायच्या आणि हे विल आजचं जे काही विल आहे ते रद्द करून ते पुढच्या विलमध्ये जे शेवटचं विल असेल तुमचं असे तुम्ही दरवेळेस तुमच्या प्रॉपर्ट्या वाढल्या किंवा कमी झाल्या तर या सगळ्या विलमध्ये तुम्ही टाकू शकतात. सातत्याने तुम्ही हे विल बदलू शकतात. विलचे लाभार्थी बदलू शकतात. विलमधल्या प्रॉपर्ट्या बदलू शकतात.
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतं. आता आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सांगितलं की बिलमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता. तर तुमच्या स्थावर मिळकती असतील, या सगळ्या स्थावर मिळकती म्हणजे जमीन असेल, फ्लॅट असेल, घर असेल, बंगला असेल, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला उल्लेख करता येऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्या काही बँकमध्ये FD असतील किंवा कॅश अमाऊंट असेल किंवा सेविंग अमाऊंट असेल किंवा फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा म्युच्युअल फंड असेल, तर याचाही तुम्हाला याच्यामध्ये उल्लेख करता येऊ शकतो. जर तुमच्याकडे काही सोनं किंवा चांदी किंवा दागिने किंवा हिरे मोती अशी काही ज्वेलरी असेल, या बहुमूल्य ज्या काही वस्तू असतील, याचाही त्यात तुम्हाला उल्लेख करता येईल. त्याचबरोबर तुमच्याकडे जर काही गुरं किंवा काही पाळीव प्राणी असतील ज्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळतं, ह्या प्राण्यांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही उल्लेख करू शकता. जर तुमचा काही एखादा व्यवसाय असेल, व्यवस्थापन असेल, फॅक्टरी असेल, दुकान असेल, तर त्याच्यातून जे काही उत्पन्न मिळतं किंवा ते तुम्ही भाड्याने दिलं असेल किंवा तुम्ही स्वतः चालवत असाल, तर याचाही उल्लेख तुम्ही याच्यामध्ये करता येऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्याकडे जर काही अशा काही वस्तू असतील, तुम्ही कुणाला उसनवार दिल्या असतील किंवा तुमचं येणं असेल, तर त्या गोष्टींचाही तुम्हाला याच्यामध्ये उल्लेख करता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लाभार्थी तुमच्यानंतर कोण असेल त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगता येऊ शकतं. तर हा सगळा जो खेळ आहे, हा जो सगळी माहिती आहे, तर ही माहिती बऱ्याच वेळेस काय असतं की जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या ह्या मृत्यूपत्र बनवल्यानंतर सुद्धा काही वाद किंवा वादंग होऊ शकतं, आमच्या मुलांमध्ये काहीतरी मतभेद होऊ शकतात, तर तुम्ही ते रजिस्टर केलेलं कधीही चांगलं. त्याचबरोबर हे बिल बनवताना जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही व्हिडिओग्राफी शूटिंग करून, आत्ताच्या मोबाईलच्या काळामध्ये तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, रेकॉर्डिंग करता येऊ शकतं, तर हे रेकॉर्डिंग करून सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आणि हा जो काय बिलचा पार्ट आहे, हा जो याची ऑथेंटिसिटी आहे ती तुम्हाला अधिक वाढवून घेता येऊ शकते किंवा वाढवता येऊ शकते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर थोडक्यात काय की विल बनवताना ज्या काय कायदेशीर आपल्याला अडचणी येतात किंवा ज्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची, याच्या संदर्भामध्ये मी थोडक्यात या ठिकाणी या एपिसोडमध्ये माहिती देतो आहे. आणि ही जे काय मिळकती आहेत, ते बँक खाते असतील किंवा गोल्ड असेल, तर याच्या सविस्तर डिटेल जी काय वर्णन आहे हे तुमच्या विलमध्ये आलं पाहिजे. की समजा तुमचं बँक सेविंग खातं असेल तर तो खाते नंबर कुठला आहे, त्याच्यावर कोण ऑपरेटर आहे, कुठलं बँक आहे, कुठली शाखा आहे, याचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख येणं गरजेचं आहे. जर सोना चांदीचे काही दागिने असतील तर त्या पावत्या तुम्ही त्याला सोबत जोडा. किती ग्रॅमचं आहे, कुठल्या प्रकारची वस्तू आहे, ती चेन आहे, अंगठी आहे, गंठण आहे, वॉटेवर जे काय असेल, तर त्याचा सगळा उल्लेख त्याच्यामध्ये गेला पाहिजे. म्युच्युअल फंड्स असतील तर ते कुठल्या कंपनीचा म्युच्युअल फंड तुम्ही घेतला आहे किंवा तुम्ही कुठं शेअर्समध्ये काही गुंतवणूक केली तर ते कुठल्या प्रकारचे शेअर्स आहेत आणि त्याच्यात किती गुंतवणूक केली, कुठली पॉलिसीज तुम्ही घेतलेल्या आहेत. तर हे सगळे जे काय आहे, हे सगळं तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित जर वर्णन केलं तर मात्र तुमचं जे काही इच्छा आहे की माझ्या मृत्यूपश्चात माझ्या मिळकतीमध्ये माझ्या वारसांनी कुठे वादविवाद घालू नये, तर हे सगळं तुम्ही या विल बनवून हे टाळू शकतात. आता ह्या विल बनवण्याचा फायदे पण काही आहेत, काही तोटे पण आहेत. तर फायदे याच्यात खूप जास्त आहेत. याचं कारण असं आहे की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं जिवंतपणी हे सगळं मी माझ्या मुलांना देऊन टाकावं आणि ह्या सगळ्या जबाबदारीतून मी मुक्त व्हावं आणि ह्या सगळ्या प्रॉपर्ट्यांची एकदा यांनी देखरेख सुरू केली की मला माझ्याकडे मला आनंदाने जगता येईल. परंतु आजच्या अलीकडच्या काळामध्ये जर आपण काही वर्तमानपत्रातल्या बातम्या बघितल्या, जे काही कोर्ट केसेस बघितल्या, तर अनेक सिनियर सिटिजन्सना किंवा वृद्धांना त्यांच्या मिळकती एकदा मुलांच्या नावावर केल्यानंतर त्यांना सांभाळणं किंवा त्यांची देखरेख करणं किंवा त्यांची सगळी जबाबदारी घेणं, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आणि प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला लागले. त्याच्यामुळे मी जिवंत असेपर्यंत या सगळ्या मिळकतींचा हक्क अधिकार हा माझ्याकडेच असला पाहिजे. म्हणजे काय, तुमच्या शेवटपर्यंत हे तुमच्या परिवारातले लोक निदान ह्या मिळकतीच्या लालसेपोटी का होईना तुमची नीट काळजी घेतील आणि तुमची नीट देखरेख करतील. तर हा सगळा यातला पार्ट आहे. आता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जे काही आम्ही सांगितलं होतं त्यात काही लोकांनी खूप प्रश्न विचारले की कुठल्या मिळकतीचं तुम्हाला करता येईल. तर आपण आत्ता जो विचार केला आहे की मी विकत घेतलेली स्वयंकष्टार्जित या मिळकती मला विल किंवा इच्छापत्र बनवून कुणालाही देता येऊ शकतं. ते 100% देऊ शकतो मी. त्याचबरोबर मला जे काही वडिलोपार्जित मिळकतीमधनं जो काय माझा हिस्सा मिळाला आहे तोही मी देऊ शकतो. त्याचबरोबर जर येणारा हिस्सा असेल, ती जर कॉमन प्रॉपर्टी असेल, तर तो येणारा हिस्सासुद्धा मी याच्यामध्ये लिहू शकतो. परंतु काही लोकांनी विचारलं की मग भोगवटा 2 मधली जी काही प्रॉपर्टी असते त्याचं काय. तर हे सरकारने दिलेली प्रॉपर्टी असते
आणि याच्यामध्ये सरकारचा याच्यामध्ये हिस्सा असतो, त्यामुळे तुम्ही स्वतः याच्यामध्ये मालक नसतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला सरकारची परवानगी घेणं फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे भोगवटा 2च्या जो काय पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला विल करता येत नाही आणि विल करायचं असेल तुम्हाला कलेक्टरची परवानगी घ्यायला लागते. हा याच्यातला भाग आहे. त्याचबरोबर मृत्यूपत्र रजिस्टर झालं पाहिजे का? रजिस्टर केलेलं कुठलंही डॉक्युमेंट कायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे रजिस्टर केलं तर काही हरकतच नाही. पण समजा ज्यांना शक्य नाही रजिस्टर करणं किंवा ज्यांना ते त्याच्या बाबतीत माहिती नाही रजिस्टर करण्याच्या बाबतीत, तर ते स्वतः लिहू शकतात, वकिलांची मदत घेऊ शकतात किंवा त्यांना जर स्वतःला लिहिता येत असेल मराठी, इंग्लिश, हिंदी, त्यांची जी काही मातृभाषा असेल त्या मातृभाषेमध्ये ते लिहून हे ठेवू शकतात हाताने किंवा टाईप करून ठेवू शकतात. आता हल्ली कम्प्युटरचा जमाना आहे, तुम्ही कम्प्युटराईजसुद्धा बनवून ठेवू शकतात. तर हे आहे की ज्या मिळकती आहेत त्या मिळकतीच्या बाबतीत तुम्ही हे करू शकतात. तर हे मृत्यूपत्र बनवलं, त्याचा जर काय वादविवाद निर्माण झाले तर तुम्हाला कोर्टात जाता येतं, तर नक्कीच जाता येतं कोर्टामध्ये, की ज्यांना असा संशय आहे की हे मृत्यूपत्र खोटं आहे किंवा बोगस आहे किंवा याच्यावर सह्या खोट्या आहेत, तर ते लोक जाऊ शकतात. दुसरं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना हे करता येतं का? तर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनासुद्धा करता येतं, फक्त ती जमीन त्यांना जर भोगवटा 2मधली नसेल किंवा त्यांची मिळकत ही स्वकष्टात असेल तर त्यांनाही ती याच्यामध्ये विल किंवा मृत्यूपत्र तयार करून ठेवतात. ॲन्सेस्टर प्रॉपर्टीच्या बाबतीत आपण बोललोच आहे की ॲन्सेस्टर प्रॉपर्टीच्या बाबतीत विल करता येतं का? तर ॲन्सेस्टर प्रॉपर्टीचा तुम्हाला जर विसा मिळाला असेल, त्याचं वाटप झालं असेल तर त्याचं करता येईल. जर तो अविभक्त असेल तर त्याचा तुम्ही उल्लेख करू शकता. अविभक्त हिस्सा जो तुम्हाला मिळणार आहे तो तुम्हाला देता येईल. तर हे सगळं याच्यामध्ये आहे. या अशा काही प्रश्न आपल्यासमोर आले होते. तर हे मृत्यूपत्र आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे आणि याच्या संदर्भात अनेक ज्येष्ठ लोकांनी, अनेक सुशिक्षित आणि जे सुज्ञ लोक आहेत यांनी माझ्याकडे चौकशी केली होती, म्हणून नव्याने आपल्यासाठी आपल्या सेवेमध्ये हा आम्ही एपिसोड आणला आहे. आपल्याला याचा नक्कीच लाभ होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.